नमस्कार मंडळी सर्वांना. तर तुम्ही सर्वांनी मला या हारचं ट्युटोरियलसाठी म्हटलं होतं. खूप दिवसापासून आणि मी म्हटलं होतं की हो देईल, देईल, देईल. पण त्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगते की बघा मी तुम्हाला हार बनवणं शिकवणार आहे. म्हणजे बघा हा स्टार्टिंगपासून इथपर्यंत सेम आहे. दोन्ही साइड त्याचे आणि हे पण सेम आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की तुम्हाला ही स्टिच कशी बनवायची आहे. या ज्या स्टिच मी बनवल्या आहे या अशा हारचा जो हे आहे तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की जर ते आलं तुम्हाला, तर तुम्ही हे बनवू शकता कुठल्याही कलर कॉम्बिनेशनमध्ये किंवा कुठल्याही याच्यात तुम्ही बनवू शकता. कोणतेही पॅटर्न लावू शकता म्हणजे कितीही कलर तुम्ही याच्यात ॲड करू शकता आणि काही पण करू शकता. तर मी तुम्हाला सिम्पली हे पॅटर्न कसं बनवायचं आहे, ते मी आज सांगणार आहे. तर चला सुरू करूया. आणि तुम्ही मला सांगत चला, की तुम्हाला माझा YouTube व्हिडिओ कसा वाटला आहे? काही करेक्शन करायचं आहे का? काय करायचं आहे मला सांगत चला. त्या हिशोबाने मला बरं पडेल पुढचे व्हिडिओज बनवायला देखील. तर तुम्ही मला सांगत चला, कमेंट करत चला. ठीक आहे. तर सुरू करू. 3 ची हुक आणि व्हाईट यार्न. तर सर्वात आधी आपल्याला मॅजिक रिंग बनवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला करायचे 12 डबल क्रोशे. ठीक आहे. 12 डबल. तर सुरू करूया. मॅजिक रिंगपासून आपण चालू करूया. ठीक आहे. ठीक आहे. चेन 3. ठीक आहे. आणि आता आपण 12 मॅजिक रिंग करणार आहे. बारा मॅजिक रिंग म्हणजे एक जे आपण चेन 3 केलं त्याला पकडून आता आपले किती झाले आहेत? 5. 6वा, 7वा, 8वा, 9वा आणि 10वा, 11वा आणि 12वा. मी परत सांगते तुम्ही कुठले पण कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता आणि काही पण तुमच्या हिशोबाने सुंदर त्याचा कलर कॉम्बिनेशननुसार तुम्ही आपला हार बनवू शकता. आता मी जस्ट तुम्हाला सांगत आहे की ते स्टिच आणि ते बनवायचं कसं आहे. ठीक आहे. आता हे ओढून घ्यायचं. या मॅजिक रिंगला क्लोज करायचं. स्लिप स्टिच इथे करू आपण 2 नंतर 2 चेन सोडून इथे तिसऱ्यामध्ये स्लिप स्टिच करू. ठीक आहे. हा झाला एक तयार आपला. आता आपल्याला चेन 3 करायची आहे. ठीक आहे. आता आपण जिथे चेन 3 केली तिथेच आपल्याला एक डबल क्रोशे करायचा आहे. एक नाही आपल्याला त्याच्यात 4 डबल क्रोशे करायचे. 4 डबल क्रोशे सेम चेन स्पेसमध्ये. हा झाला पहिला डबल क्रोशे, दुसरा डबल क्रोशे, तिसरा डबल क्रोशे आणि चौथा डबल क्रोशे म्हणजे ही चेन. 1 2 3 4. 4 झाल्या. याला आपण असं वर काढून याच्यातून हुक काढून घेऊ. याच्यात टाकू फर्स्ट वाल्याच्यात. ठीक आहे. यातून ही स्टिच आपण याच्यातून काढून घेऊ अशी. ठीक आहे. हे अशी बघा हे असं वर आल्यासारखं दिसतंय. ठीक आहे. पफ स्टिच. देन चेन 1 किंवा पफ स्टिच जे काही आहे बबल स्टिच आपली झालेली आहे. त्यानंतर आपण इथे चेन 1 केलं होतं. देन आपल्याला यानंतरचा जो आहे तो स्किप करायचा आहे. ठीक आहे. आणि त्याच्या नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला सेम 4 डबल क्रोशे करायचे. ओके. ठीक आहे. आपण इथे चेन 1 केला आहे. आपण ही स्टिच सोडून नेक्स्ट स्टिचमध्ये आपण जाणार आहे. ही स्टिच सोडून सॉरी नेक्स्ट स्टिचमध्ये. ठीक आहे. यान ओव्हर. ठीक आहे. हे झाली आपली फर्स्ट डबल क्रोशे. आपल्याला 4 डबल क्रोशे करायचे आहे सेम स्टिचमध्ये. दुसरा डबल क्रोशे, तिसरा डबल क्रोशे, ठीक आहे. चौथा डबल क्रोशे. जो आपण फर्स्ट डबल क्रोशे केला, फर्स्ट डबल क्रोशे त्याच्या इथनं हुक घालायची आणि हा लूप त्या लूपमधून काढायचा बाहेर आणि हा ओढायचा. हे बघा अशी स्टिच तयार होते. आता इथे चेन 1 केलं. यान ओव्हर ही स्टिच स्किप करायची. नेक्स्ट स्टिचमध्ये जायचं. ठीक आहे. परत 4 डबल क्रोशे आपल्याला बनवायचे आहे. 1 2 3 आणि हा 4. 4 डबल क्रोशे बनवले. काढायची हुक याच्यातून आणि हा जो पहिला डबल क्रोशेचा जो हुक आपले हे लूपमध्ये टाकून हा लूप यातून काढायचा आणि हे असं ओढून घ्यायचं. हे बघा हे असे पफ तयार झाले आपले बबल सारखे. आपले इथे आपण चेन 1 केलं. देन परत ही स्टिच सोडून या स्टिचमध्ये जायचं. 1
2 3 4. ठीक आहे. परत त्याच्यातून काढायचं, पहिल्या ह्याच्यात टाकायचं आणि हा लूप यातून ओढून घ्यायचा. ठीक आहे. चेन 1, परत स्किप स्किप नेक्स्ट स्टिच आणि या स्टिचमध्ये आपण करू 4 डबल क्रोशे. 2 3 4. ठीक आहे. परत फर्स्ट वाल्या ह्याच्यातून हा लूप बाहेर काढायचा, देन चेन 1 करायचं. हे पण अशा स्टिच छान तयार झालेल्या आपल्या. देन आपल्याला परत ही स्टिच सोडून या स्टिचमध्ये टाकायचं आहे. मग ही स्टिच सोडून आपल्याकडे हे आहे, तर ही स्टिच सोडून आपण इथे करू 1 2 3 4. ठीक आहे. ओढायचं असं, चेन 1 आणि इथे स्लिप स्टिच करायची. यातल्या एका स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायची. स्लिप स्टिच झाली बघा, हे असं तयार झालं आपल्याकडे. आता इथे आपल्याला चेन 3 करायचं आहे. चेन 3 झाला. आता आपण सेकंड राऊंड सुरू करतोय. चेन 3 करायचं. ठीक आहे. याच चेन स्पेसमध्ये आपल्याला 4 डबल क्रोशे करायचे आहे. 4 डबल क्रोशे. फर्स्ट डबल क्रोशे, सेकंड डबल क्रोशे अँड थर्ड डबल क्रोशे. 4 डबल क्रोशे ही चेन होती. ठीक आहे. झालं हे. या चेन स्पेसमधून आपल्याला हे बाहेर काढायचं आहे. ठीक आहे. हे असं. देन चेन 1. आता या 2 स्टिचच्या मधात आपण जी चेन 1 केली होती त्या चेनमध्ये आपल्याला हे करायचं आहे. इथे पण आपण आता करणार आहे 4 डबल क्रोशे. 1 2 3 4. हे झालं 4. यातून हे काढून घ्यायचं, परत एक चेन 1 अँड देन आपल्याला जायचं या दोघांच्या मधात इकडे. आपला हा सेकंड राऊंड चालला आहे. ठीक आहे. फर्स्ट डबल क्रोशे, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. ओके. यातून हे काढून घ्यायचं. ठीक आहे. हा राऊंड 1, हा राऊंड 2 होता आपला. आता चेन 1 आणि हे आता या 2 चेनच्या मधात आपल्याला या चेनमध्ये टाकायचं आहे. 1 2 3 4. परत पहिला जो डबल क्रोशे आहे त्याच्यातून हा काढून टाकायचा आणि आपल्याला अख्ख्या हारमध्ये आपल्याला फक्त हेच स्टिच पूर्ण सगळीकडे रिपीट करायचे. अजून काहीच नाही आहे खरं सांगितलं तर या हारामध्ये. म्हणजे जर तुम्ही हे स्टार्टिंगचं जरी बघितलं आणि जर तुम्हाला हे समजलं आहे, तर तुम्ही अख्खा हार बनवू शकता. खरंच सांगते, खूपच सोपी आहे आणि म्हणूनच मी म्हटलं होतं की फारच सोपी आहे. आणि चेन 1 झाला. आता या दोघांच्या मधात आपल्याला परत 4 डबल क्रोशे करायचे आहे. फर्स्ट डबल क्रोशे, सेकंड डबल क्रोशे, थर्ड अँड फोर्थ. बस हीच प्रोसेस रिपीट करत जायची आहे तुम्हाला सगळ्या राऊंडमध्ये. ठीक आहे. परत चेन 1, देन या 2 स्टिचच्या मधात तुम्हाला आता करायचं आहे 4 डबल क्रोशे. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. ओके. मग परत ही जी फर्स्ट डबल क्रोशेची जी चेन आहे त्यात हे काढायचं आणि यातून ते काढायचं. हे बघा, आपला असा दुसरा राऊंड पण कंप्लीट. हा आहे आपला खालचा फर्स्ट राऊंड, हा त्याच्यावरचा सेकंड राऊंड. ठीक आहे. तर आता आपण इथे स्लिप स्टिच करू. हा फर्स्ट होता आपला या दोघांच्या, या 2 स्टिचच्या मधातला हा, या 2 स्टिचच्या मधातला हा. आता आपला राऊंड संपलाय. आपण आपल्या पफ स्टिच मोजून घेऊ किती आहे टोटल. तर आपण इथे 12 डबल क्रोशे केले होते. देन मधामधात आपण एक स्किप केलं, तर आपल्या पफ स्टिच झाल्या 6. 1 2 3 4 5 6 आणि वर पण तेवढ्या आहे का मोजून घ्यायच्या. 1 2 3 4 5 आणि ही 6वी दिसते, ही 6वी. ठीक आहे. तर आता इथे आपण स्लिप स्टिच करून घेऊ. झाली स्लिप स्टिच की हे असं दिसतं. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला थोडं एवढं एवढं बनवून दाखवते, 2-3 अजून राऊंड. अँड देन त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता कलर आणि किती तुम्हाला लेंथ पाहिजे, किती मोठा पाहिजे आणि किती जाडा पण पाहिजे. जर तुम्हाला अजून जाडा करायचा असेल, जसं आता मी हा 12 घेतले आहे इथे डबल क्रोशे आणि हे आपले आपलं पफ स्टिच आपले झालेले आहे 6. आणि जर तुम्हाला हा जर तुम्हाला असा जाडा पाहिजे असेल, तर तुम्ही इथे डबल क्रोशे जास्ती करू शकता. मी 12 केले आहे, तुम्ही 14 करा किंवा 16 करा. 16 केले तर हे स्टिच होईल 8, 14 केले तर स्टिच होईल
7. ठीक आहे ना? तसं त्या हिशोबाने करा. जसं मी 12 केले आहे, तर 6 झाले. तुम्ही 18 पण करू शकता. 18 केले तर तुमचे 9 स्टिच होईल. पफ स्टिच. ठीक आहे. त्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने तुम्हाला कसा पाहिजे तुम्ही ठेवू शकता. आणि जसं आता यामध्ये मी केले होते 14. ठीक आहे. हे 14 केले होते. त्यामुळे आपल्या या ज्या पफ स्टिच आहे, त्या माझ्या झाल्या 7. या राउंडमध्ये आपल्या झाल्या 7 होत्या माझ्या याच्यामध्ये. ठीक आहे. तर आता मी याचं परत थोडं करून दाखवते. त्यानंतर तुम्हीच ठरवा. खूप सोपी आहे. मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. काही चेंजेस करायचे आहे मला, काही करायचं आहे आणखी तुम्ही मला सजेस्ट करू शकता. आणि पण प्लीज मला कळवा की तुम्हाला YouTubeचे व्हिडिओ कसे वाटत आहे. कारण की मी तर बनवत आहे. पण तुम्हाला कसं वाटत आहे, कितपत समजत आहे, तुम्हाला किती हेल्पफुल होत आहे किंवा नाही होत आहे, हे तुम्ही मला सांगा. सांगत चला. आता हा इथे राउंड संपला की पहिले 3 स्टिच करायच्या. 3 चेन करायच्या सॉरी. 3 चेन केल्या की जिथे स्लिप स्टिच केली होती तिथेच आपल्याला करायच्या आहे. 1, 2, 3. ठीक आहे. 1, 2, 3 आणि ह्या एक 3 चेनची स्लिप स्टिच. तर आता हाराचं ट्युटोरियल दिलं म्हणजे फक्त गणपतीसाठीच नाही. तुम्ही घरी कुठे देवघरात तुमचा कुठला फोटो असेल किंवा कुठे पण तुम्ही करू शकता, वाहू शकता या हाराला. तर गणपतीचा सीझन होता म्हणून गणपतीतच नाही, तर तुम्ही कुठे पण आपण यूज करू शकतो त्याला. ठीक आहे. तर हे पहा पहिली स्टिच झाली. देन चेन 1. नेक्स्ट ह्याच्यात जाणार आहे आपण 2 स्लिप स्टिचच्या मधात. 2 पफ स्टिचच्या मधात. ठीक आहे इथे. 1, 2, 3, 4. ठीक आहे. फर्स्ट याच्यातून याला आपण काढून घेऊया. चेन 1. देन या 2 याच्या मधात आपण करणार आहे. ठीक आहे. परत चेन 1. 3 आणि देन हे 4. ठीक आहे. हे असं बनलंय बघा. किती सुंदर असं दिसते ते. कंप्लीट करू आता आपण याला. या 2 स्टिच मधली एक जागा उरली आहे. 1, 2, 3 आणि हे आहे 4. चेन 1 आणि मग स्लिप स्टिच. तर हे आपलं असं बनते. असा तुम्हाला असा हा पूर्ण लॉंग बनवायचा आहे. आता मी सांगते कसं करायचं. ठीक आहे. आता मी इथून स्टार्ट केलं होतं. इथून स्टार्ट केलं बनवत बनवत. मग इथे मधात मी कलर चेंज केला. आता मी तुम्हाला एक कलर चेंज करून पण दाखवते की कलर चेंज करताना तुम्हाला काय करायचं. ठीक आहे. इथे कलर चेंज केला, परत इथपर्यंत आणलं आणि नॉर्मल सोडून दिलं. सेम एवढा पोर्शन पण मी तसाच बनवला आणि हा साइड पण मी तसाच बनवला. इथे मी फक्त नॉर्मल दोऱ्यांनी त्याला असं जॉईन करून घेतलं, याला आणि या दोघांना. आणि मग त्याला मी हे वेगळं जॉईन केलंय. तर असा हार बनवून घ्यायचा. आता मी तुम्हाला सांगणार आहे की कलर चेंज कसा करायचा. तर सिम्पली हा जो यान आहे तो आपण आधी कट करून घेऊ. इथे आपलं 1, 2, 3 3 राउंड कंप्लीट झाले आणि आपण आता कलर चेंज करणार आहे, तर आपण हा यान कट करून घेऊ. हे बघा आता. आता आपण हा कलर याच्यात ऍड करणार आहे, तर आपण हा यान असा ओढून घेऊ, टाईट करून घेऊ आणि यात टाकू. आता जसं मला त्या हारच्या वेळेस वाटलं होतं की मला थोडासा मोठा पाहिजे, तर मी हे 14 घेतले म्हणून माझे ते 7 झाले. आता मी हे 12 घेतले म्हणून माझे हे झाले आहे 6. तर तुम्हाला हे समजत असेल. मग आता या कोणत्याही 2 पफ स्टिचच्या मधात आपण इथे हा ऍड करू. याला असं स्लिप स्टिच करून घ्यायची अगोदर. ऍड करताना ऍड करणं खूपच सोपी आहे. अगदी काही तुम्हाला करायचं नाही. केलं, चेन 1 करून घ्या पहिले. केलं. चेन 1 करून याला असं टाईट करून घ्यायचं आणि हा जो आहे उरलेला यान त्याला आपण आतमध्ये टाकून देऊ. ठीक आहे.
आता इथे चेन 1 झाला. आपण नॉर्मली काय करतो, कोणता पण नवीन राउंड सुरू करताना चेन 3 करतो. तर आपल्याला इथे पण सेम प्रोसेस करायची आहे. आपण चेन 1 केलं, चेन 2, चेन 3 केलं आणि आपण नेक्स्ट काय करतो, की आपण सेम स्पेसमध्ये 3 वेळा डबल क्रोशे करतो आणि हा चौथा. ठीक आहे. तर असं 3 वेळा इथे डबल क्रोशे करायचा. फर्स्ट, ठीक आहे. सेकंड अँड थर्ड काढायचं, स्लिप स्टिच. ठीक आहे. स्लिप स्टिच केली की चेन 1. चेन 1 झालं. आता या 2 पफच्या मध्ये आपल्याला टाकायचं आहे. परत 4 डबल क्रोशे. ठीक आहे. याच्यातून काढून घ्यायचं. स्लिप स्टिच, चेन 1. आता या दोघांच्या मध्ये टाकायचं. 2, 3, 4. ठीक आहे. स्लिप स्टिच, चेन 1. आता नेक्स्ट याच्यात 4 डबल क्रोशे. 1, 2, 3, 4. पहिल्या याच्यातून स्लिप स्टिच मारून टाईट करायचं. देन चेन 1. सेम प्रोसिजर. तर हे आपलं असं छान बनलंय. अजून 2 राउंड कंप्लीट करते आणि आपण वापस येऊ. तर इथे आपण हे असं रेडी आहे. तर असं लंब लंब बनवत जायचं, जो कलर पाहिजे तुम्हाला तो. आणि बनल्यानंतर वेगवेगळे पार्ट्स बनवून घ्यायचे. जसं जसं यात आहे. आता माझ्या गणपतीसाठी मी बनवला होता माझ्या घरच्या. तर मी गणपतीची अशी हाईट बघून हा बनवला होता. तर तुमच्याकडचा फोटो, मूर्ती किंवा काही पण असेल त्या हिशोबाने बनवा. हे एक वेगळं, हे वेगळं आणि हे वेगळं असं बनवून घ्यायचं आणि इथे सिंपल सुई धाग्याने त्याला जोडायचं. काही नाही, साध्या सुई धाग्याने पहिले या दोघांना जोडायचं आणि मग त्यात याला जोडायचं. सुई धाग्याने जोडायचं. जो धागा आपण याच्यासाठी लोकर यूज करतो ना, बस त्याने जोडायचं. आता मी तुम्हाला सांगते की हे कसं बनवायचं. हे जे आपण दोऱ्या आहे ना, जे ते कसं सांगते. आधी तर तुमचा व्हाईट रंग घ्यायचा लोकरीचा आणि त्याला इथे स्लिप स्टिच मारून घ्यायची. स्लिप स्टिच मारली की आता आपल्याला याच्यात काय करायचं आहे, हा जो मधला पॉईंट दिसतोय त्यात हुक घालायची आणि इथनं साईडनी काढायची आणि ह्या इथे आपल्याला असं अटॅच करायचं आहे आणि याला असं याच्या आतमधनं मधातून काढायचं. दिसतंय. आणि आता एक इथे मोठी स्टिच द्यायची. आता हा सेम कलर असल्यामुळे काही दिसून पडत नाही आणि काही नाही. आणि इथे नॉर्मल चेन करणं चालू करायचं आहे. जितकं लंब तुम्हाला ते दोरा पाहिजे असेल त्याचा, तशा तशा चेन करत जायचं. फक्त चेन करायचे आहे तुम्हाला अशा. किंवा हे स्ट्रिंग अटॅच करायचं तुमच्याकडे दुसरा कुठला चांगला आयडिया असेल किंवा तुम्हाला सुई धाग्याने याला जोडायचं असेल तर तुम्ही ते देखील करू शकता. मी असं केलं होतं त्यामुळे मी असं सांगत आहे. तर असं जितकं लंब पाहिजे तुम्ही तितकं लंब करू शकता. आता मी सध्यासाठी तर इतकंच ठेवते. ठीक आहे. तर हा डिटेल व्हिडिओ तर नाही आहे, पण तुम्हाला एक मी आयडिया दिली आहे किंवा एक ट्युटोरियल आहे की ही स्टिच कशी करायची आणि हार कसा बनवायचा. तर असं आहे. आणि मग तुम्ही याला कट करून घ्या जितकं तुम्हाला पाहिजे तितकं. आता सपोज करा मला इतकंच पाहिजे स्ट्रिंग, तर मी याला इथून कट करून घेईल. झाला कट. याला असं बाहेर काढायचं आणि ओढायचं. हे झालं इथे सिक्युअर. ठीक आहे. झालं हे रेडी असं. आणि आता हे बाहेर आहे तर याला असं आतमध्ये ओढून घ्यायचं. असं आतमध्ये असं ओढून घ्यायचं. ठीक आहे. तर हा असा बनलेला आहे. याच्या आतमध्ये वगैरे काही टाकायचं नाहीये. मी तर काहीच नाही टाकलं होतं. जर तुम्हाला खूप असा मोठा असा दिसायला पाहिजे, नाही काय केलं तरी त्याचा स्ट्रक्चर छानच दिसतो.
आणि जर सपोज तुम्हाला करायचंच आहे, तर तुम्ही सिंथेटिक कॉटनचा वापर करू शकता. असं सिंथेटिक कॉटन आहे. तर तुम्ही यात त्याला भरू शकता. ठीक आहे ना. कशाने तरी घ्या आणि भरा. हे बघा जसं दाखवत्या तसं करायचं. है ना. म्हणजे थोडं हे असेल आणि असं होणार नाही. बारकं होणार नाही. यात सिंथेटिक कॉटन भरून घ्यायचं वाटल्यास आणि हे छान असं गोलच असतं मग. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि पार्ट्स अटॅच करणं खूपच सोपी आहे. असं करायचं दुसरा पार्ट लावायचा आणि नॉर्मल सुई धाग्यांनी जोडून घ्यायचा आहे दोन्ही पार्ट्स असे आणि खालचा जो आपला राहील त्याला पण असं जोडून घ्यायचं. तर मी जसं म्हटलं, की हा डिटेल व्हिडिओ नाही आहे, पण हे तुम्हाला एक मी आयडिया देत आहे, की हार तुम्ही कसा बनवायचा आणि तुम्हाला सगळं सांगितलं आहे, की कलर चेंज कसा करायचा. तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याची लेंथ, विड्थ आणि कलर तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. तर तुम्हाला हे कसं वाटलं नक्की सांगा. काही फीडबॅक असेल तोही तुम्ही देऊ शकता कमेंट सेक्शनमध्ये येऊन. पण कमेंट सेक्शनमध्ये कोणी हे नका म्हणू, की डिटेल व्हिडिओ नाही आहे. कारण की मी स्वतः म्हणते, की हा डिटेल व्हिडिओ नाही आहे. मी जस्ट तुम्हाला आयडिया दिली आहे, की कसं बनवायचं आणि हा जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला असेल, तर मी इतक्या खात्रीने सांगू शकते, की तुम्ही तुमच्या घरी व्यवस्थित हार बनवू शकता आणि काही नसेल जर तुम्हाला समजलं, तर तुम्ही व्हिडिओ परत बघा आणि मग बनवा आणि हा हार तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा मला. ठीक आहे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय. तोपर्यंत बाय बाय नाही. तोपर्यंत मला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच अजून काही ट्युटोरियल व्हिडिओज पाहिजे असेल, तर मला नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. बाय बाय.